राज्यातील विधानसभेसाठी जनतेनं निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार. आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनतेची प्रश्न सातत्याने शासनाकडे मांडून त्यावर तोडगा काढणं, तो मार्गी लावणं हे आमदारांचं काम. मात्र एकदा निवडून आल्यावर जनतेला तोंडही न दाखवणाऱ्या आमदारांचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. निवडणूक आली की पुन्हा हात जोडून जनतेच्या दरबारात उभं राहायचं, तेवढ्यापुरतं जनतेला खुश करायचं आणि पुन्हा आपल्या झोळीत मतांची भीक पाडून घ्यायची, अशी अनेक उदाहरणं राज्यात आहेत. पण अनेक जण यास अपवादही आहेत. आमदारकी म्हणजे जनतेची सेवा करण्याची उत्तम संधी असल्याचं समजून या संधीचं सोने करणारे काही आमदार आहेत. सांगोला मतदारसंघाचे शेकापचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख असो की पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके असो, दिंडोरीचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ असो, ही माणसं इतकी साधी आहेत की जनतेला हा आपल्यातलाच कोणतरी वाटतो. आमदारकी मिळाली म्हणून हे हवेत गेले नाही, की जनतेचा कनेक्ट त्यांनी तोडला नाही. सातत्याने काही ना काही कारणानं, कार्यक्रमानं जनता जनार्दनाच्या संपर्कात राहण्याचा त्यांचा नादच खुळा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. याच पंक्तीत बसणारे एक आमदार म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार. ना आमदारकीचा गर्व, ना सत्तेची लालसा. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षात ज्या काही उलथापालथी झाल्या त्यात अपक्ष म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांना अनेक ऑफर आल्या असतील. पालकमंत्री पदाची ऑफरही आली असेल. मात्र सत्तेसाठी या आमदाराने स्वाभिमान सोडला नाही. आमदारकीची पहिली टर्म असल्यानं केवळ जनतेमध्ये मिसळायचे, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, ते सोडविण्याचे माध्यम शोधायचे आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवून त्यात लोकसहभाग वाढवायचा, असा एकमेव विचार करून जोरगेवार राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या मार्गावर चालत आहेत. युवकांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळाली तर विधायक कार्यासाठी युवा शक्तीचा वापर किती चांगल्या प्रकारे होऊ शकतो याचा आदर्श आमदार जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून घालून दिला. मतदारसंघातील गृहिणींना लघु उद्योगाकडे वळता यावे यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देत लघु उद्योग उभारून देण्याची त्यांची संकल्पना आता मूर्त रूप घेऊ लागली आहे. आपल्या आईच्या नावाने गोरगरीब मजुरांना माधुकरी मिळावी यासाठी दररोज अम्मा का टिफिन तयार होतो. ही संकल्पना आणि त्यामागील भावना फार मोठी आहे. आमदार किशोर जोरगेवारांचं एक वैशिष्ट्य म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणण्याचं, त्यांच्या हातून काहीतरी चांगलं घडवून आणण्याचं कसब त्यांच्यात आहे. खेळाडूसाठींचा महाकाली क्रीडा महोत्सव असो, भजन मंडळींना एकत्र आणून घेतलेला भजन महोत्सव असो, आझाद गार्डनमध्ये सर्वांना एकत्र आणून घेतलेल्या विविध स्पर्धा असो, हे सारे कार्यक्रम समाजातील सौहार्द राखण्यास, एकोपा निर्माण करण्यास, आपली संस्कृती जपण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. आणि याचे निमित्त म्हणजे आमदार किशोर जोरगेवार. याच सर्व कार्यक्रमाच्या मालेतील परमोच्च बिंदू म्हणजे श्री माता महाकाली महोत्सव. ही संकल्पना सुद्धा आमदार किशोर जोरगेवार यांची. चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीच्या नावानं महोत्सव सुरू करण्याची संकल्पना ही आमदार किशोर जोरगेवार यांच्याच डोक्यात येऊ शकते. यावर्षी या महोत्सवाचं हे यशस्वी 2रं वर्ष आहे. या महोत्सवाचं नियोजन, कार्यक्रमाची आखणी अशा सर्व बारीक सारीक बाबतीत ते स्वतः लक्ष घालतात. या महोत्सवाच्या निमित्तानं का होईना सारे चंद्रपूरकर एकत्र येतात. आपला हक्काचा महोत्सव म्हणून यात सहभागी होतात. या निमित्तानं शहरात एक धार्मिक सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती होते. सर्व धर्मीय नागरिकांचा सहभाग ही या महोत्सवाचे यश आहे. यंदाही या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. चला तर मग आपणही या महोत्सवात सहभागी होऊया.